नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण नागरे, कावेरी सीड कंपनी प्रतिनिधी। आज आपण रायरा या गावामध्ये आलो आहे, घनसावंगी तालुक्यामध्ये। आपल्या कावेरी सीड कंपनी वाण लागवड केलेली आहे। आज कठीण आहे आपल्यासोबत ज्यांनी आपल्या 01 लावले। नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा। भाऊसाहेब परसराम चव्हाण। भाऊसाहेब परसराम चव्हाण, राहणार रायरा, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। तुमचा मोबाईल नंबर सांगा। 84 59 35 09 32। तुम्ही कुठल्या वाणाची लागवड केलेली आता? कावेरी सीड कावेरी सीड 1901। त्यांनी कावेरी सीड कंपनीचं 1901 वाणाची लागवड केली। लागवड कधी केलेली तुम्ही? 10 जानेवारी। 10 जानेवारीला का? हां, 10 जानेवारीला लागवड केलेली। आजची जर आपण तारीख बघितली तर 20 मार्च आजची तारीख आहे। तुम्ही बघू शकता 20 मार्चच्या कंडिशनमध्ये जवळपास आज प्लॉटला 70 दिवस झालेले। तुम्ही क्वालिटी वगैरे बघू शकता, फळाची फ्रूट क्वालिटी पण बघू शकता तुम्ही। तुम्हाला व्हरायटी कशी वाटते? व्हरायटी एकदम बेस्ट। किती लागवड केलेली तुम्ही आता? लागवड आपण 4 एकर केली। 4 एकर केलेली। आपल्यासोबत व्यापारी पण आहे, ते पण तुम्हाला सांगतील। तुमचं नाव सांगा। निसार पठाण। निसार पठाण यांनी आपला प्लॉट घेतलेला आहे। तर तुम्ही प्लॉटबद्दल सांगू शकता, 1901 बद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, पहिली बार भरते अभी। हां, तर तुम्हाला व्हरायटी कशी वाटते? व्हरायटी तो अच्छी दिखती है। हां, कातडं वगैरे कसं वाटतं याचं? कातड़ा भी अच्छे। आता तुम्ही कुठल्या मार्केटला चालवला आहे माल? ये चीन। चीनमध्ये चालवला, तुम्ही बघू शकता। याचं कातडं वगैरे टणक आहे आणि कुठल्याही पद्धतीत तुम्हाला प्लॉट बघा, तुम्ही कुठल्याही पद्धतीत विल्टिंग वगैरे आलेलं नाही, तुम्ही बघू शकता प्लॉट वगैरे। आपल्यासोबत दुसरे पण एक व्यापारी आहे, ते तुम्हाला सांगतील। सांगा, तुम्हाला कशी वाटते व्हरायटी? नाही, आम्हाला तुमची व्हरायटी एकदम प्युअर वाटली। लवकर भी निघालं, व्हरायटी भी चांगली आहे, पीक भी चांगलं आहे आणि क्वालिटी भी चांगली आहे आणि खायला बी लय गोड आहे। खायला पाहिलं मी, खायला लय गोड आहे, गोड आहे ना? आणि पद्धतशीर माल आहे आणि हेच माणसाने लावा, माझा असा विचार आहे। शेतकऱ्यांनी हा पीक लावा। हां, त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी 1901 या वाणाची लागवड केली पाहिजे, केलंच पाहिजे। आपल्यासोबत हे जे फळ पाहिलं ना, हे ज्ञानेश्वर भाऊ फळ पण आहे। मला दिसलं तेच या वर्षी। आपल्यासोबत ज्ञानेश्वर भाऊ आहे, त्यांनी पण यावर्षी जवळपास किती लागवड केली होती तुम्ही? आपण 2 एकर केली। 2 एकर केली होती। तर तुम्हाला कशी वाटली व्हरायटी? व्हरायटी एकदम भारी आहे, कॉटनला एकदम जाडी आहे, त्यामुळे काय कुठल्याच मार्केटला कोणतीच अडचण येत नाही। मार्केटला कुठेही अडचण येत नाही। तुमचं एकदा नाव सांगा। ज्ञानेश्वर बुलढाणा चव्हाण, गाव तुमचं? रायरा, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। हां, यांनी पण आपली का व्हरायटी लावली होती हा, बोला बेटा। तर त्यांना पण उत्पन्न वगैरे कसं आलं तुम्हाला? उत्पन्न म्हणजे एकदम व्यवस्थित आहे, आवरेजला एकदम भारी आहे, वजन भरपूर आहे, त्यामुळे काय अडचण नाही, रोग क्षमता प्रतिकारक बी कमी आहे। तर तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? शेतकऱ्याला तर माझं म्हणणं आहे, तर आपण जर दुसरी व्हरायटी लावण्यापेक्षा ही पण व्हरायटी लावून नाही, हीच पाहावं व्हरायटी एकदा. चांगली आहे। तर त्यावेळेस आपल्याला पण कळेल काय व्हरायटीचं काय नाही। हां, तुम्हाला ॲव्हरेज वगैरे कसं आलं? ॲव्हरेज एकदम व्यवस्थित आहे, काय अडचण नाही। ॲव्हरेज म्हणजे भरपूर निघला, आपल्याला इतर जातीपेक्षा पण ॲव्हरेज भरपूर। साईज वगैरे कशी निघली याची? साईज म्हणजे आपल्याला काय काय 7+ पण साईज निघालेली आहे। अच्छा अच्छा अच्छा, धन्यवाद।